कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काव्यग्रंथ व कवी हे प्रश्न येत असतात. तर हे काही इम्पॉर्टंट काव्यग्रंथ आणि त्यांचे कवी आपण आज पाहणार आहोत. यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका हे जे काव्यग्रंथ आहे या काव्यग्रंथाचे जे कवी आहेत ते आहेत वामन पंडित. यथार्थ दीपिका यांचे जे काव्यकवी आहेत ते कोण आहेत? वामन पंडित आहेत. त्यानंतर बिजली हे नेहमी एक्झाममध्ये विचारले जाते. बिजली हे जे काव्यग्रंथ आहे हे वसंत बापट यांचं आहे. बिजली हे नेहमी लक्षात ठेवा. बिजली जी आहे हे नेहमी विचारलं जात असते. बिजली हे एक काव्यग्रंथ आहे जे नेहमी एक्झाममध्ये विचारले जाते. बिजली हे नेहमी लक्षात ठेवा. बिजलीवरून आपण वीज असते ना आपली आभाळात, तर तिला हिंदीमध्ये आपण काय बिजली म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्याचे जे कवी आहेत ते वसंत बापट आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता दासबोध व मनाचे श्लोक हे जे काव्यग्रंथ आहे, काय आहे? दासबोध व मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामीजी आहेत. त्यांचं नाव इथे दिलेलं आहे, समर्थ रामदास. दासबोध व मनाचे श्लोक कोणाचे आहेत? तर समर्थ रामदास यांचे आहेत. हे काव्यग्रंथ दासबोध व मनाचे श्लोक हे जे काव्यग्रंथ आहे हे आहे समर्थ रामदास यांचं. त्यानंतर शीळ हे काव्यग्रंथ आहे जे नागद देशपांडे यांचं आहे. त्यानंतर गीत रामायण हे ग. दी. माडगूळकर यांचा काव्यग्रंथ आहे. गीत रामायण हे जे काव्यग्रंथ आहे हे ग. दी. माडगूळकर यांचं आहे. त्यानंतर ज्वाला आणि फुले हे जे काव्यग्रंथ आहे हे बाबा आमटे यांचं आहे. तर त्यानंतर आहे स्वेदगंगा हे एक काव्यग्रंथ विंदा करंदीकर यांचं आहे. त्यानंतर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हे तर सर्वांना माहीत आहे, संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. भावार्थ दीपिका त्यालाच आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वरी असं म्हणतो. ज्ञानेश्वरीलाच नाव काय दिलेलं आहे? भावार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर केकावली हे सुद्धा बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलं जातं. बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे विचारलं जातं. तर हे मोरोपंत यांनी लिहिलेलं आहे. यांची काव्यग्रंथ आहे मोरोपंत यांचा. त्यानंतर आहे नल दमयंती स्वयंवराख्यान. नल दमयंती स्वयंवराख्यान हे रघुनाथ पंडित यांचं काव्यग्रंथ आहे. त्यानंतर अभंगगाथा हे सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं जातं. तर अभंगगाथा हे संत तुकाराम महाराजांचे अभंगगाथा. कोणाचे? तर संत तुकाराम महाराजांचे अभंगगाथा. त्यानंतर भावार्थ रामायण हे संत एकनाथ यांचं आहे. भावार्थ रामायण. त्यानंतर महाभारत व्यासमुनींनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. गीता व्यासमुनी, महाभारत पण व्यासमुनी, गीता पण व्यासमुनी. त्यानंतर मुद्रा राक्षस विशाखा दत्त यांचं काव्यग्रंथ आहे. आणि मृच्छकटिक हे काव्यग्रंथ आहे शूद्रक. तर हे आज आपण महत्त्वाचे काव्यग्रंथ पाहिलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. यामध्ये मी आणखीन असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवेल. धन्यवाद.